नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो साडीवरचा ब्लाउज असतो त्याचा जो तयार गळा असतो तो जर कमी असेल तर कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा आणि तो गळा कुठं त्याचं जे काठ आहेत ना गळ्याचे ते कुठं लावायचे आणि गळा मागचा कसा वाढवून घ्यायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर काल एक ऑर्डर आली होती कस्टमरची आणि त्यांनी आज अर्जंट ब्लाउज आणि हे जे साडी आहे ना पिको फॉल ती करून त्यांना आज हवी आहे। तर कालच ऑर्डर आली होती तर मी आज सगळं पूर्ण कंप्लीट केलेलं आहे। 4 पर्यंत ते कस्टमर येऊन ब्लाउज आणि साडी घेऊन जाणार आहेत। तर ही बघा ही अशी छान अशी ग्रीन कलरची साडी आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगळा कलर वाटेल पण ही ग्रीनच कलर आहे आणि ह्याचा असं मी पिको फॉल पण छान पद्धतीने केलेला आहे। त्याचे काठ पण तुम्ही बघू शकता कसे व्यवस्थित ब्रॉड असे आहे आणि साडीचा कलर खूप डार्क आणि खूप सुंदर आहे। तर त्यांनी डोहाळ जेवणासाठी साडी घेतलेली आहे, त्यांचं डोहाळ जेवण आहे उद्या। तर त्यांना हा ब्लाऊज मला आज मी अर्जंट तयार केलेला आहे आणि तो मला 4 पर्यंत द्यायचा आहे, तयार झालेला आहे। तर त्यांना मी कॉल केला, त्या 4 पर्यंत येतो म्हणाला। तर मी कशा पद्धतीने तो ब्लाऊज शिवलेला आहे आणि जर पाठीमागच्या साईडला जर तयार गळा असेल तर कशा पद्धतीने आपण ॲडजस्ट करायचं हे आज मी तुम्हाला दाखवते। तर मैत्रिणींनो हा बघा ब्लाऊज तर काय झालेला आहे, हे जो होता ना हा पूर्ण पाठीमागच्या साईडचा गळा होता, म्हणजे हा तयार होता। तुम्ही बघू शकता ह्या साईडला एवढे काठ आलेले आहेत आणि ह्या साईडला मी एवढं ॲडजस्ट केलेला आहे। तर हा काठ मला ॲक्च्युली इकडं घ्यायचा होता पण तो जो जे बसवायचं होतं ना मला हे फ्रंट साईडचा पार्ट तो इकडच्या साईडला हा काठ बसवत होता आणि हा काठ ह्या साईडला बसवत होता आणि त्यामुळं हा जो पूर्ण पॅच होता ना बॅक साईडला म्हणजे तयार गळा त्यामध्ये काय प्रॉब्लेम होत होता की हा जो तयार गळा होता तो 6 किंवा 7 इंच होता आणि रुंदी पण त्याची खूप कमी होती, म्हणजे जवळजवळ तो चिंचोळ्यात होता आणि ज्यांचा ब्लाऊज आहे ना ते 44 चेस्ट त्यांची आहे। त्यामुळं हे रुंदीला हा गळा जास्त वाटत नव्हता, त्यामुळं त्या म्हणल्या की हा कुठंही तुम्ही काठ ॲडजस्ट करा। तर मी ह्या साईडला असा व्यवस्थित बघू शकता तुम्ही असा काठ इथं ॲडजस्ट केलेला आहे आणि इथं पण ह्या असा मी राहिलेला काठ इथं शिल्लक ॲडजस्ट केलेला आहे। दोन्हीही इक्वल होत नव्हतं कारण फारच कमी कापड होतं, त्यामुळे फार ॲडजस्टमेंट करून मला तो हा इकडं ब्रॉड काठ लावावा लागला आणि इकडंच थोडासा काठ लावावा लागला कारण इकडचा जो काठ आहे ना तो इकडे यायची शक्यता कमी होती, येतच नव्हता। त्यामुळे हे ॲडजस्टमेंट करून जेणेकरून जो त्यांचं जे वर्क आहे ते वाया जाऊ नये आणि त्याचा कुठंतरी छानसा उपयोग व्हावा ह्या दृष्टिकोनातून मी या साईडला घेतलेला आहे। तर बघू शकता तुम्ही पण जर असं तयार साडीवरचं जर गळा तयार असेल आणि ब्लाऊजवर जर तयार गळा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही फ्रंट साईडला तो काठ ॲडजस्ट करू शकता। आता बॅक साईडला मी काय केलेलं आहे तुम्हाला दाखवते। तर बॅक साईडला बघू शकता मी 10 इंच गळा ठेवलेला आहे कारण त्यांचा गळ्याची रुंदी आणि उंची दोन्हीही जास्त आहे। राऊंड नेक ठेवलेला आहे मी, त्यांनी नॉट अशी सिंपलच नॉट लावा आणि त्याला लटकन पण असे सिंपलच करा असं त्यांनी सांगितलं होतं त्या कापडापासूनचे आणि 10 इंच गळा, त्यामुळे जो तयार गळा होता ना त्यामध्ये गळ्याची उंची बसत नव्हती आणि जरी आपण खाली गळ्याची उंची वाढवून घेतली तर काठ अर्धवट दिसले असते। त्यामुळं मी अशा पद्धतीनं म्हणजे बॅक साईडला फक्त काठ असे लावलेले आहेत आणि पाठीमागचे जो तयार गळा होता त्याचे काठ मी फ्रंट साईडला लावलेले आहे। तर भाईला पण बघू शकता असं होतं आणि पूर्ण वरच्या साईडला भाई पण एवढीशीच होती, म्हणजे जी रुंदीला जे वर्क होतं ना ते कमी होतं आणि हाचा काठ होता, म्हणजे अशा पद्धतीनं भाईचं पण ॲडजस्टमेंट केलेलं आहे आणि काठ बॅक साईडला शिल्लक जो राहिलेला तो पाठीमागच्या साईडला मी ॲडजस्ट करून लावलेला आहे। म्हणजे तुम्हीही अशा पद्धतीनं जर तयार ब्लाऊज पीसमध्ये जर वर्क असेल किंवा तयार गळा असेल तर तुम्ही त्यामध्ये गळा वाढवून घेऊ नका, कारण काय होतं जर समजा ते व्यवस्थित अर्धवट दिसेल आणि वर्क व्यवस्थित दिसणार नाही तर ते जे शिल्लक काठ असतो जो गळा वर्कचा असतो तो काठ आहे ना तो फ्रंट साईडला तुम्ही मी जसं केलं तसं ॲडजस्ट तुम्ही करू शकता जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल। तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करावा असं वाटलं कारण बरेच जणांचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आता बऱ्यापैकी ब्लाऊज पीसमध्ये असे तयार गळे असतात आणि ते आपल्याला कमी नको असतात आणि ते बरोबर कमीच असतात गळे आणि आपल्याला वाढवताही येत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करू शकता। तर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशा एका छानशा व्हिडिओमध्ये, बाय।